नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डला लिंक करणं अनिवार्य आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही पॅन कार्ड तुमचं आधार कार्डला लिंक नसेल केलं तर 1,000 रुपये दंड भरून तुम्हाला ते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करावं लागेल. तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे सुद्धा कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि तसंच ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक केलं नाही त्यांनी 1,000 रुपये दंड भरून कशा पद्धतीने लिंक करायचं ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं पॅन कार्ड बंद होईल आणि दंड सुद्धा हा वाढू शकतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि वेबसाईटवरती इथे येऊन लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आपलं आधार कार्ड लिंक आहे का नाही हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे येऊन आपला पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर फक्त टाकायचा आहे आणि पॅन कार्ड आधार नंबर टाकल्यानंतर खाली व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पॅन कार्ड नंबर आधार नंबर टाका आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करा. तर इथे पाहू शकता, जर तुमचं असं दाखवत असेल युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार, तर तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु आता आपल्याला जर असं दाखवत असेल, काही जणांना असं दाखवू शकतं. कसं दाखवेल तर पुन्हा आपण इथे येऊयात. आता ज्यांचं लिंक नाही त्यांना कसं दाखवेल, आता लिंक आधार स्टेटसवरती पुन्हा यायचं आहे. इथं आल्यानंतर इथे पहा, आपल्याला पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे. आता ज्यांचं लिंक नाही त्यांना कसं दाखवेल पहा, व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचं. क्लिक केलं की पहा असं दाखवेल, नॉट लिंक पॅन नॉट लिंक विथ आधार, प्लीज क्लिक ऑन लिंक आधार लिंक टू लिंक युअर आधार विथ पॅन. तर असं दाखवेल आणि इथे लिंक आधारचा एक ऑप्शन दिसेल. म्हणजे पॅन कार्ड लिंक नाही आहे, लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा, तर लिंक आधारवरती क्लिक करायचं. आता आपल्याला पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करायचं आहे. ज्यांचं लिंक नाही त्यांना आता ही प्रोसेस, ज्यांचं लिंक आहे त्यांना काही करायची गरज नाही. तर इथं पॅन कार्ड नंबर आधार नंबर टाकायचा, व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. पॅन कार्ड आधार नंबर टाकून व्हॅलिडेट केल्यानंतर इथे आपल्याला आता पेमेंट डिटेल्स पेमेंट करायचं आहे. तर कंटिन्यू पे थ्रू ई पे टॅक्स हे जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा इथं. त्यानंतर पुन्हा एकदा इथे कन्फर्म पॅन कार्ड नंबर पुन्हा एकदा टाकायचा. आपला जो मोबाईल नंबर आहे तो इथे या बॉक्समध्ये टाकायचा आणि खाली आपल्याला कंटिन्यू पर्यावरती क्लिक करायचं. कंटिन्यू केल्यानंतर जो मोबाईलवरती OTP आला आहे तो OTP इथे टाकायचा आणि कंटिन्यू करायचं. आपण पॅन कार्ड लिंक करतोय, लक्षात ठेवा. कंटिन्यू केलं की इथे आपला पॅन कार्ड नंबर येईल आणि नाव दाखवलं जाईल XXX फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर खाली कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला पहिला ऑप्शन येईल इन्कम टॅक्स. इथे आपला पॅन कार्ड नंबर दाखवला जाईल. इन्कम टॅक्समध्ये प्रोसीड करायचा, या पहिल्याच ऑप्शनवरती प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर इथे असेसमेंट इयर जे वरती पहिलं दाखवते ते इथे सिलेक्ट करायचं. तुम्ही आत्ता करत असाल किंवा पुढच्या वर्षी करत असाल, 2026मध्ये 27मध्ये करत असाल, तर पहिलं जे दाखवते ते पहिलं असेसमेंट इयर जे तुम्हाला दाखवत असेल ते पहिलं सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे आपल्याला टाईप ऑफ पेमेंटमध्ये अदर रिसिप्टचा शेवटचा ऑप्शन आहे, अदर रिसिप्ट 500, हे टाईप ऑफ पेमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं. अदर रिसिप्ट 500 अशा पद्धतीने हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर सब टाईप ऑफ पेमेंट विचारले जातील. आता या सब टाईप ऑफ पेमेंटमध्ये खाली यायचं आहे. इथे जो पहिलाच ऑप्शन दिलेला आहे फी ऑफ डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार, सब टाईप ऑफ पेमेंटमध्ये जो पहिला ऑप्शन आहे फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार, हा सिलेक्ट करून आपल्याला कंटिन्यू करायचं. कंटिन्यू ऑप्शन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हे पेमेंट दाखवलं जाईल. इथे पहा 1,000 रुपयाचं पेमेंट आहे. ज्यांचं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक नाही आहे त्यांच्यासाठी 1,000 रुपये पेमेंट आहे, म्हणजेच दंड आहे. हा दंड आपल्याला भरायचा, त्यासाठी कंटिन्यू करायचं आहे. मी जसं करतोय आता तसं करा. हे पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग UPI अँड क्रेडिट कार्ड हा शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करायचं आहे. मी जसं करतोय तसं करा. स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केल्यानंतर खाली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आता ही पे नावचं बटन दिसेल, तर ह्या पे नावच्या बटनावरती क्लिक करायचं. आपल्याला जो 1,000 रुपये दंड आहे तो आपल्याला भरायचा आहे, कारण तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक केलेलं नाही. त्यासाठी हे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट टू बँक ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट टू बँक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला एक इथे उजव्या साईडला ऑप्शन दिसेल UPIचा, या UPIच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली पहा
QR कोडचा जो पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही QR कोडच्या बटनावरती क्लिक कराल तर इथे एक QR कोड येईल. मग तुमचं कोणतंही गुगल पे, फोनपे, कोणतीही बँकेचं असू द्या, तुम्ही हा QR कोड आपला स्कॅन करायचा आहे आणि 1,000 रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम ज्याने करायचं असेल तुम्ही करू शकता. हे QR कोड स्कॅन करून मी पेमेंट करून घेतो. पेमेंट इथं आपलं झालेलं आहे, म्हणजे आपला जो दंड आहे तो भरलेला आहे. तर युअर पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुली झालेलं आहे. तर ओके करायचं आहे आणि इथे ॲटोमॅटिकली हे थोडं थांबायचं आहे. आपली रिसिप्ट जी आहे ते ॲटोमॅटिकली इथे येईल. तर अशा पद्धतीने खाली डाउनलोड बटनावरती तुम्ही क्लिक केलं की जे 1,000 रुपये आपण भरलेले आहे, 1,000 रुपये दंड भरलेला आहे, त्याची जी काही पावती आहे ही तुम्हाला भेटेल. ही पावती डाउनलोड करून घ्यायची आणि सेव्ह करून टाकायची आहे. आता हे आपलं पहिलं काम झालेलं आहे. आता आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट टाकायची आहे. ही पावती तुम्ही जपून ठेवू शकता. आता आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट टाकण्यासाठी तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे पहा, लिंक आधार. लिंक आधार फक्त हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि पॅन आणि आधार इथे नंबर टाकून व्हॅलिडेट करायचा आहे. कधी कधी पेमेंट झालं नसेल तर वेळ लागतोय, 12 तास 24 तासांनी पुन्हा तुम्ही ट्राय करा. कधी कधी हे पेमेंट झालेलं दाखवत नाही. तर इथे पहा पेमेंट झालेलं दाखवते. तर इथे आपल्याला किती पेमेंट केलं आहे हे असं दाखवायला पाहिजे. 12 तास 24 तासांनी तुम्ही चेक करा आणि कंटिन्यू करा. असं दाखवून कंटिन्यू करायचं आहे. कधी कधी तुम्हाला तसं दाखवणार नाही, पुन्हा पेमेंट करायला सांगेल, तर पुन्हा पेमेंट करायची गरज नाही. तुम्ही 12 तास 24 तासांनी चेक करा. त्यानंतर आधार कार्डवरती नाव आहे तसं टाकायचं आहे, मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि आता आपल्याला रिक्वेस्ट टाकायची आहे. हे काम करणं गरजेचं आहे, महत्त्वपूर्ण हे काम आहे. तर आय अग्री व्हॅलिडेट माय आधार डिटेल्सवरती क्लिक करून लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपण पहिल्यांदा दंड भरला, आता आपण रिक्वेस्ट टाकतो आहे की आमचं आधार आहे पॅनला लिंक करा. रिक्वेस्ट पाहू शकता 48 तासामध्ये तुमचं जे पॅन कार्ड आहे ते आधार कार्डला लिंक होईल असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळं काही काळजी करायची नाही. तर तुम्ही 2 दिवसानंतर इथे पुन्हा आपण चेक करू शकता की आपलं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक झाले का. तर अशा पद्धतीने दंड भरून तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. इथे पहा, पहिलं लिंक आधार स्टेटसवरती यायचं. आता स्टेटस पाहायचं आहे, आपलं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक झालं आहे का. तर पॅन कार्ड आधार नंबर आधार नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट करायचा. तर तुम्हाला असं दाखवायला पाहिजे की युअर पॅन ऑलरेडी लिंक विथ आधार, म्हणजेच तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे असं दाखवलं तर तुमचं आधार कार्ड पहा, युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू आधार गिवन आधार, म्हणजे तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला आता लिंक आहे आणि लिंक झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक आहे का, आणि जर लिंक नसेल तर ते अशा पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.